मी राहुरीतल्या असणाऱ्या शेतकऱ्यांना आवाहन करणार आहे की या इलेक्शन मध्ये भारतीय जनता पक्षाला तुम्ही मतदान देऊ नका। आज उसाला असणारा जो दर आहे तो एकाच कारणासाठी आहे की परदेशातला ऊस किंवा साखर किंवा मळी ही भारतामध्ये येत नाहीये म्हणून आहे। परंतु जो काही करारनामा करण्यात आलेला आहे अमेरिकेबरोबर, तेव्हा त्या अमेरिकेच्या करारामध्ये भारताची कृषीची असणारी बाजारपेठ ही अमेरिका आणि त्यांच्या बरोबरच्या असणाऱ्या मित्र राष्ट्रांना खुली केल्या जाणार अशी असणारी परिस्थिती आहे। मी राहुरीतल्या शेतकऱ्यांना आवाहन करणार आहे की आपण सगळेजण मोबाईल वापरतो, मी म्हणतोय म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवू नका। परंतु ब्राझीलमध्ये, अमेरिकेमध्ये साखरेचा दर काय आहे तेवढं आपण त्या ठिकाणी बघावं। आपल्या इथे असणारी साखर ही 40, 42, 45 रुपये किलोने विकल्या जाते, पण ब्राझीलमध्ये, अमेरिकेमध्ये हीच साखर 30 रुपये 32 रुपये किलोने त्या ठिकाणी विकल्या जाते। आता तीच साखर भारतामध्ये आली तर इथला व्यापारी राहुरीतल्या साखर कारखान्यातून निर्माण झालेली साखर तो विकत घेणार की 30-32 रुपये किलोची आलेली मुंबई पोर्टावरती, मुंबई बंदरावरती आलेली साखर तो विकत घेणार, याचा विचार त्यांनी केला पाहिजे। शेती पूर्णपणे नष्ट करण्याचं धोरण केंद्र सरकारने त्या ठिकाणी घेतलेलं आहे।